नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज मी भरलेली भेंडी करते। त्यासाठी इथे मी अर्धा पाव भेंडी घेतली आणि ती धुवून सुकून व्यवस्थित त्यांना मध्ये अशी ना चिरा देऊन घेतले। त्याच्यातल्या आतल्या बिया आहेत ना त्या काढून घेतले। ह्याच्यामध्ये भरण्यासाठी जो मी तुम्हाला परवाच्या दिवशी जो व्हिडिओ टाकला होता ना, त्यात मी तुम्हाला एक मसाला बनवून दाखवला होता। तो मी मसाला घेतला। इथे कोथिंबीर घेतली, एक कांदा घेतला। आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण मी मसाल्यामध्ये मीठ नाही टाकलेलं आहे। मी तेव्हाच बोललेली की मी भाजीप्रमाणे मीठ टाकणार, मसाल्यात मीठ नाही टाकणार। आणि अर्धा लिंबू पिळून घेतलंय। तसंच ह्याच्यामध्ये थोडं आपल्याला आता तेल टाकायचं आहे। म्हणजे मसाला थोडासा ओलसर होण्यासाठी छोटे 2 चमच टाकले। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये आता दुसरं काहीच नाही टाकायचं आपल्याला, ना तिखट ना हळद, काहीच नाही। मी मसाला बनवताना आमचूर पावडर टाकली होती आणि आता अर्धा लिंबू पिळून घेतला आहे। कांदा तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। मी आता भेंडी भरून घेते। या प्रकारे अशीच मी आता सगळी भेंडी भरून घेते। हे बघा, माझी सगळी भेंडी आता भरून झाली आहेत। मी आता आहे ना फ्राय करून घेते। तेल आता गरम झालंय। मी आता एक भेंडी टाकून घेते याच्यावर। भरलेली बाजू आहे ना ती वरती करायची अगोदर। ही भेंडीच वेडी वाकडी आहे। गॅस जरा कमी करते। सगळी भेंडी मी आता ह्याच्यावर अशी ठेवून घेते। सगळी भेंडी आता मी लावून घेतली आहे तव्यामध्ये आणि 5 मिनिटांनी आपल्याला ही उलटी करून घ्यायची। आता पलटून घेते मी आहे ना। जामच नाजूक काम आहे। आता अशीच सगळी घेते मी पलटून आणि मग दाखवते व्हिडिओ। हे बघा, भेंडी माझी पूर्ण आता परतून झाली आहे। आता ही खालची साईड शेकवली ना की मग काढून घ्यायची आणि एकदम स्लो गॅस ठेवला आहे मी, कुठेही करपायला नको म्हणून। आता अजून 5 मिनिटं वाट बघायला लागेल। ही बघा मंडळी, माझी सगळी भेंडी आता झाली आहे। मी आता गॅस बंद केला आहे आणि खूप चविष्ट झाली आहेत ना, कारण एक टेस्टिंगला दिलेला ना खूप मस्त झाली आहेत, कारण तो मसालाच छान झाला आहे माझा। आता मी या डिशमध्ये भेंडी सही काढून दाखवते।
कुठेही त्यातलं सारण वगैरे बाहेर आलं नाही आहे. आणि जो थोडा मसाला उरला होता ना तो मी वरून टाकलेला. फक्त कांदा थोडा बारीक करायला पाहिजे होता, तर मी थोडा जाड ठेवलेला. पण आपण कारली वगैरे भरतो ना त्यावेळेला तसाच कांदा पाहिजे जाड. आणि अशीच तुम्ही भरलेली कारली, सिमला मिरची, कारली फक्त उकडून घ्यायची. उकडून म्हणजे कशी पाण्यात नाही टाकायची. टोप ठेवायचं, त्याच्यावर चाळण ठेवायची आणि त्याच्यावर कारली ठेवायची. पूर्ण पाण्यात टाकून शिजवून नाही घ्यायची, त्याला काय अर्थ नाही आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.